चला आले का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्व लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। माझ्या माता बहिणींसाठी मोठी गोड बातमी समोर आलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेची तुम्ही प्रतीक्षा करत होतात, पैसे खात्यात कधी जमा होतील याची तुम्ही प्रतीक्षा करत होतात, तर फायनली वाटप सुरू झालेले आहे। भरपूर महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट। तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। मी तुम्हाला सांगतो की पैसे कोणाकोणाच्या खात्यात आले आणि तुमच्या खात्यात जरी आले नसतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सर्व सांगतो। हे बघा, मी तर डायरेक्टली क्लिअर करून सांगतो की ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे त्यांना पैसे येत आहेत। तर त्यामुळे तुमचं पण जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक पाहिजे तरच तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। तर बघा, अनेक महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचं प्रूफ वगैरे संपूर्ण तुम्हाला दावतो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। अतिशय दमदार माहिती, सर्वात मोठी खुशखबर। हे पहा, लाडकी बहीण योजनेत बदल होईल असं सांगण्यात येत होतं, परंतु कुठलाही बदल होणार नाही, कुठलाच बदल झाला नाही, काही टेन्शन नाही। फक्त जे खोटे कागदपत्र सादर करून योजनेत लाभ घेत आहेत फक्त त्यांनाच या योजनेतून काढलं जाणार आहे, बाकीच्यांना सर्वांना पैसे मिळणार आहेत। तर बघा, आता तुम्हाला रकमेत देखील मोठी वाढ झालेली आहे आणि मोठी रकमेत वाढ होऊन तुमच्या खात्यात हे पैसे येण्यास आता सुरुवात झालेली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झाली याबद्दल पण सांगतो, कारण माहिती आलेली आहे। जी रक्कम आहे ती या जिल्ह्यात येत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पहिला टप्पा जो आहे वाटप संदर्भात तो पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। तर कोणकोणत्या महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत ते संपूर्ण आपण बघूया। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, फक्त मी तुम्हाला सर्व काही सांगतो। हे पहा माझ्या माता बहिणींनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण माझ्याकडे छोटी किंवा मोठी अपडेट येत असते सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो। तुम्ही डेली आपले व्हिडिओ बघतात, जी पण माहिती माझ्याकडे येत आहे ती माहिती मी डायरेक्टली तुम्हाला सांगतो, राईट। त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपले व्हिडिओ फक्त पूर्ण बघण्याचा प्रयत्न करत चला, कारण माहिती जी असते ती व्हिडिओच्या मध्ये असते किंवा शेवटी माहिती महत्त्वाची असते, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला। ओके, चला आता माहिती काय आलेली आहे, कोणाकोणाच्या खात्यात पैसे आलेले आहेत त्याबद्दल आपण सर्व काही जाणून घेऊया। भरपूर दिवसांपासून माझ्या माता बहिणी वाट पाहत होत्या की पैसे कधी येतील। आता सरकार स्थापन झालं, सर्व झालं, मग लाडक्या बहिणींना पैसे कधी वाटप होईल याबद्दल तुम्ही सर्वच जण प्रतीक्षा करत होत्या। तर बघा, आत्ता काही टेन्शन घेण्यासारखं नाही, आता आनंदाची अपडेट आलेली आहे। मागच्या वेळी सांगण्यात आलं होतं की 2-3 दिवसात पैसे येतील, 2-3 दिवसात पैसे येतील, तर फायनली या महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। तर कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे चला आता त्याबद्दल आपण जाणून घेऊया। पहिली जी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण संदर्भात ती अपडेट बघू, त्यानंतर मी तुम्हाला सर्व सांगतो की कोणाच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या खात्यात कोणत्या तारखेपर्यंत पैसे जमा होणार आहेत त्याबद्दल पण सर्व मी सांगतो। हे बघा, नागपूर इथं फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयाच्या तरतुदीसह 33,788.40 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या आज मांडल्यात। बघा, लाडकी बहीणसाठी पुढील 5 वर्ष ही योजना चालणार आहे, म्हणून या 5 वर्ष पुढील योजना चालण्यासाठी निधी लागणार आहे, पैसा लागणार आहे, राईट। तर हा जो पैसा आहे, आता अधिवेशन सुरू होत आहेत आणि यामध्ये तरतूद मांडण्यात आलेली आहे। जो पैसा आहे त्याची मागणी झालेली आहे आणि लवकरच आता हे बघा, जो 5 वर्षाचा निधी असणार आहे तो मंजूर होईल। पुढे बघा, उदय सामंत जे आहेत मंत्री यांनी या पुरवणी मागण्या मांडल्या। या मागण्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनातील योजनांचा निधी वाटपाबाबत सरकारने अतिरिक्त निधी मागितला आहे। कारण लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार आहे, त्यामुळे आता निधी मागितला जात आहे। ओके, आणि बघा, सर्वात मोठी योजना आहे ही लाडकी बहीण योजना आणि ही लाडकी बहीण योजना जी आहे 5 वर्ष चालणार आहे, पुढील 5 वर्ष तर चालणार आहे असं चित्र दिसून येत आहे। कारण
लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी आहे तो निधीच्या आता पुरवणी वगैरे मागण्या ज्या आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत. ओके, तर ही पहिली महत्त्वाची अपडेट होती. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर होती. चला पुढील अपडेट बघा आता. हे पहा, 2.5 कोटीहून अधिक महिलांना मिळाले मासिक हप्ते. 2.5 कोटीतून जास्त महिलांना पैसे मिळालेले आहेत. तर गेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्ष 65 केलं होतं. नंतर 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना 1500 रुपये मासिक भत्ता देण्यासाठी वार्षिक 46,000 कोटी रुपयाची घोषणा केली होती. यानुसार 2.5 कोटीहून अधिक महिलांना मासिक हप्ते मिळाले आहेत. मासिक हप्ते 1500 रुपयावरून 2100 रुपयापर्यंत वाढवून बजेट तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले होते. बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती की जे 1500 रुपये आहेत हे 1500वरून आम्ही डायरेक्टली 2100 रुपये करू, असं महायुती सरकारने सांगितलं होतं निवडणूकच्या पहिले. आणि आता पण सांगितलं जातं की 2100 खात्यात टाकू. तर फायनली निर्णय झालेलाच आहे. मुख्यमंत्री साहेब आता सर्वांच्या खात्यात पैसे टाकणार आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे कोणाच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, कोणकोणत्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे, नीटपणे समजून घ्या. चला, आता खूप महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ नीटपणे समजून घ्या. कारण तुम्ही फक्त व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पुढची माहिती बघता आणि व्हिडिओ कट करता. तसं करू नका. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. कारण माहिती जी असते, महत्त्वाची माहिती, ती पुढे सांगण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्यामुळे आता ती महत्त्वाची माहिती नीटपणे समजून घ्या. हे पहा, ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे, फक्त त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नाही त्यांना पैसे भेटणार नाहीत. मग तुम्ही नंतर म्हणाल की मला पैसे आले नाही, या महिलांना पैसे आले, मला तर आले नाही. कारण त्यामध्ये तुमची चूक असेल. तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नसेल. त्यामुळे ते पटकन बँकेत जाऊन ते करून घ्या. काही टाईम लागत नाही त्यासाठी. ते लिंक झालं त्यामुळे मग DBT लिंक होऊन जाते. त्यासाठी DBT एनेबल होऊन जाते. मग तुमच्या खात्यात पैसे येऊन जातात. कुठली पण स्कीम असो त्याचे पैसे खात्यात जमा होतात. आता लाडकी बहीण योजना जी आहे, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पहिले 1500 रुपये दिले जात होतात. आता तुम्हाला 2100 रुपये दिले जात आहेत. कारण रकमेत वाढ झालेली आहे आणि याची जी तरतूद आहे ती देखील मांडण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेची. आणि महत्त्वाचं म्हणजे 5 वर्ष योजना पुढे चालेल असं सांगितलं जात आहे. कारण सरकार महायुती सरकार आलेलं आहे. पुढील 5 वर्ष योजना चालेल. कोणाकोणाच्या खात्यात ते पैसे येण्यास सुरुवात झाले आहे, ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे त्यांना पैसे मिळत आहे. नीटपणे समजून घ्या आता महत्त्वाची माहिती. आता बघा, ज्या महिलांना पहिले 1 रुपया पण भेटला नव्हते त्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांना मागच्या वेळी 1 रुपया पण भेटलेले नाही, अनेक जणांना तुम्हाला 7,500 रुपये भेटले असतील, राईट, तुम्हाला हे पैसे भेटले असतील. परंतु अशा अनेक महिला ज्यांना 1 रुपया पण आलेला नाही त्यांनाच आता पैसे वाटप सुरू झालेलं आहे. सध्या तरी त्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जरी 7,500 रुपये भेटले असतील, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पहिले हप्ते 5 हप्ते भेटले असतील, तर तुमच्या खात्यात जे पैसे आहेत ते जवळपास 2-3 दिवसात पैसे येतील असं सांगण्यात येत आहे. 2-3 किंवा 1 हप्ता आपण पकडू, 1 हप्त्यात पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील. म्हणजे डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जातील अशी माहिती सध्या तरी आलेली आहे. त्यामुळे तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर तुमच्या खात्यात पण 100% पैसे येऊन जातील. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल, संपूर्ण निकषात तुम्ही बसत असाल तर तुम्हाला काही टेन्शन नाही, तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. ओके, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही दमदार माहिती होती, महत्त्वाची माहिती होती. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण माझ्याकडे छोटी मोठी जी पण अपडेट येत आहे ती सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. आणि तुम्ही सर्वजण आपले व्हिडिओ बघतच आहात. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात हा महत्त्वाचा निर्णय आहे. संपूर्ण आता जे आहे हे बघा, इथे हिवाळी जे अधिवेशन आहेत हे बघा, पहिलं हिवाळी अधिवेशन, यामध्ये संपूर्ण तरतूद होत आहे. आणि जो काही निधी आहे तो निधी आता त्याच्या मागण्या ज्या आहेत त्या मांडल्या आहेत आता हिवाळी अधिवेशनात. संपूर्ण निधीच्या मागण्या ज्या आहेत, पुरवणी मागण्या, या आता संपूर्ण अधिवेशनात मांडल्या आहेत. लवकरच याबद्दल निर्णय होईल आणि सर्वांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होतील. ओके, सो ज्यांना पहिले पैसे आलेले नाहीत त्यांच्या खात्यातच पैसे आता येत आहेत. बाकीच्यांना डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत पैसे येण्यास
येऊन जातील, काही टेन्शन नाही. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.